झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यामधल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। मुंढवा इथल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोट्यवधींचं मुद्रांक शुल्क चुकवून सरकारची फसवणूक केल्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेली शीतल तेजवानीचा जामीन अर्ज हा न्यायालयानं फेटाळलेला आहे। केवळ मुद्रांक शुल्क चुकवेगिरीचा हा प्रकार नाहीये, तर राज्याच्या महसुलाचं मोठं नुकसान करण्यासाठी आरोपींनी जाणीवपूर्वक रचलेला हा फसवणुकीचा कट आहे। प्रथमदर्शनी हे असं नमूद करण्यात आलेलं आहे। तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयानं तेजवानीचा हा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। सरकारची जाणीवपूर्वक फसवणूक करण्यासाठी रचलेला हा कट आहे, अशा प्रकारे प्रथमदर्शनी दिसत असल्याचं नमूद केलेलं आहे। आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयानं तेजवानीचा जामीन अर्ज आता फेटाळलेला आहे। शीतल तेजवानी संदर्भातली या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। झी 24 तासनं पुण्यातल्या मुंढव्यातला जमीन गैरव्यवहार प्रकरण पुढे आणलेलं होतं, उघडकीला आणलेलं होतं। यामध्ये मुख्य आरोपी असलेली शीतल तेजवानीनं जामिनासाठी अर्ज केलेला होता, मात्र जमीन गैरव्यवहार प्रकरणातला शीतल तेजवानीचा जामीन अर्ज आता फेटाळण्यात आलाय। मुंढव्यामधली जमीन गैरव्यवहार प्रकरणात कोट्यवधींचं मुद्रांक शुल्क चुकवलेलं होतं, सरकारची फसवणूक करण्याचा हा प्रयत्न होता। आणि या प्रकरणात आता मुख्य आरोपी असलेली शीतल तेजवानीचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलेला आहे। आणि केवळ मुद्रांक शुल्क चुकवेगिरीचा हा प्रकार नाहीये, तर राज्याच्या महसुलाचं हे मोठं नुकसान करण्यासाठी आरोपीनं हा जाणीवपूर्वक रचलेला फसवणुकीचा कट आहे, असं नमूद करण्यात आलंय। निलेश खरमरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। निलेश, शीतल तेजवानीचा जामीन अर्ज फेटाळला, सरकारची फसवणूक करण्यासाठी आखलेला हा कट होता, अशा प्रकारचं नमूद करण्यात आलेले काय नेमकं म्हटलंय? अर्ज जो आहे तो दाखल केला होता जामिनाचा, मात्र या ठिकाणी न्यायालयाने तो अर्ज फेटाळलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी हा अर्ज आहे तो प्रथमदर्शी फेटाळण्यात आलेल्याचं सांगितलेलं आहे। कोट्यवधींचं मुद्रांक जे शुल्क आहे ते शीतल तेजवानी यांनी फसवलेलं आहे, त्यामुळे ही फसवणूक सरकारची असल्यामुळे शीतल तेजवानीचा जो जामीन अर्ज आहे तो या ठिकाणी फेटाळण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। खरं तर त्यांनी जामीन अर्ज वैयक्तिक कारण आणि मुलांच्या देखभालीचं कारण देत या ठिकाणी जामीन मिळावा अशी अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आला होता, मात्र न्यायालयाने स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेले आहे की या प्रकरणामध्ये कोट्यवधींचं मुद्रांकन शुल्क जे आहे ती सरकारची फसवणूक केल्यामुळं जामीन अर्ज देता येणार नाही। त्यामुळे शीतल तेजवानीची जी रवानगी आहे ती आता जेलमध्येच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र या प्रकरणी आता शीतल तेजवानी उच्च न्यायालयात जाण्याचीही तयारीत असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। मात्र प्रामुख्याने यात जर बघितलं तर कोर्टाने ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे सरकारची जी जागा होती आणि सरकारचा मुद्रांकन शुल्क जो आहे तो फसवणूक केल्या प्रकरणी जामीन जो आहे तो नामंजूर केल्याचं या ठिकाणी नमूद केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं शीतल तेजवानीची रवानगी जी आहे ती अजूनही जेलमध्येच आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे अजून त्या अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। तर पुणे पोलीस असतील किंवा पिंपरी चिंचवड पोलीस असतील त्यांनी या प्रकरणाचा तपास जो आहे तो सुरूच ठेवलेला आहे। वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तपास केला जातोय। महत्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी ज्या माणसाकडून म्हणजे त्यांचा जो ऑफिस बॉय होता त्याच्या सह्या घेऊन हा व्यवहार केल्याचंही समोर आलेलं आहे। आणि दाऊदर पोलिसांकडून तिच्या स्टाफ म्हणजे तिच्या सहकार्य जे आहेत कोण कोण आहेत त्यांची चौकशी आता या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे तपास सुद्धा आहे तर दुसरीकडे न्यायालयाने तिचा जामीन अर्ज सुद्धा फेटाळल्याला आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे सरकारच्या फसवणुकीनंतर कायदेशीर कारवाई ही झालेली आपल्याला पाहायला मिळते। ठीक निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। निलेश खरमरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।